हॅलो फ्रेंड्स, आज आपण आंब्याचं पन्ह बनवणार आहे। त्यासाठी 2 आंबे स्वच्छ धुवून घेतले। आंबे आपण आता चुलीवर शिजत ठेवू। आता आम्ही लाकडं लावून चूल पेटवली आहे। किती छान चूल पेटती, आगीचा जाळ मस्त झालाय। तोपर्यंत आंबे शिजतायत तोपर्यंत आम्ही मस्त पाण्यात डुबकी मारतो। पाण्यात आंघोळायची मज्जा किती भारी आहे, वा रे वा, किती भारी। आंघोळ करताना पाण्यात उडी मारायची मज्जा वेगळीच वेगळी। शिजत टाकलेल्या कैऱ्यांचा रंग किती बदलत चाललाय, आग पण किती छान पेटतीये। आमची आंघोळ पण झालेली आहे। आता आम्ही आंबे काढत आहोत। बघा कसे आंबे छान शिजले। थंड झाल्यावर आम्ही त्याचा गर काढून घेतोय चमच्याने। आता आम्ही काढलेल्या गराला स्मॅश करतोय। आता गूळ घेऊन त्याला आपण किसतोय। गूळ किसल्यानंतर आपण जिरा, इलायची आणि काळं मीठ आपण त्याला कुटून घेतोय। कुटुंब मस्त पावडर बनवली आहे। किसलेल्या गुळाला अजून मसाल्याला आपण स्मॅश मध्ये मिक्स करतोय। स्मॅश मध्ये आपण मस्त मिक्स करून घेऊ। हे बघा, हे किती मिक्स केल्यानंतर बघा किती भारी दिसतंय ना। पाणी घेऊन त्यात थोडीशी साखर मिक्स करतोय। त्याला चांगले ढवळून घेतोय। आता आपण केलेल्या मिक्सचरला पाण्यात टाकत आहोत। आता आपण त्याला रवीने मस्त ढवळून घेऊ। आता आपलं पन्ह तयार आहे। आता आम्ही केलेल्या पन्ह ग्लास मध्ये ओततोय। त्यापर्यंत तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या। आता झालेलं पन्ह आपण सगळ्यांना वाटून देतोय।